कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं वसुदेवकुमारं जगद्गुरुं वसुदेवकुमारं जगद्गुरुं व्रजभूमिविहारं जगद्गुरुं व्रजभूमिविहारं जगद्गुरुं गोपीचितचोरं जगद्गुरुं गोपीचितचोरं जगद्गुरुं गीताकरतारं जगद्गुरुं गीताकरतारं जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं तुलसीवनमालं जगद्गुरुं तुलसीवनमालं जगद्गुरुं वृन्दावनलीलं जगद्गुरुं वृन्दावनलीलं जगद्गुरुं दुर्योधनकालं जगद्गुरुं दुर्योधनकालं जगद्गुरुं कुन्तीसुतपालं जगद्गुरुं कुन्तीसुतपालं जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं पद्मापतिमीशं जगद्गुरुं पद्मापतिमीशं जगद्गुरुं परमात्मप्रकाशं जगद्गुरुं कलिकल्मषनाशं जगद्गुरुं करुणामृतवर्षं जगद्गुरुं करुणामृतवर्षं जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं नवनीरदश्यामं जगद्गुरुं नवनीरदश्यामं जगद्गुरुं गोकुलजनकामं जगद्गुरुं गोकुलजनकामं जगद्गुरुं बलिवर्धनवामं जगद्गुरुं बलिवर्धनवामं जगद्गुरुं मम हृदयारामं जगद्गुरुं मम हृदयारामं जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं करलालिजवेत्रं जगद्गुरुं करलालिजवेत्रं जगद्गुरुं पाण्डवप्रियमित्रं जगद्गुरुं पाण्डवप्रियमित्रं जगद्गुरुं करसिजसमनेत्रं जगद्गुरुं करसिजसमनेत्रं जगद्गुरुं सौविनमयकान्तं जगद्गुरुं सौविनमयकान्तं जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे 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 जगद्गुरुं हरि ओम। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। ओम श्री कृष्णं वंदे जगद्गुरु। लहानपणापासून भगवान श्रीकृष्ण गोकुळामधल्या अनंत लीला आपल्याला माहित आहे.
आणि त्या सगळ्या लीला आपण त्या कथा ऐकल्यानंतर इतका गोड तो सगळा भाव आहे त्या कथांच्या मधला. पण ते सगळं सोडून ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण मथुरेला गेले त्यावेळेला आदल्या दिवशी नारद त्यांना आठवण करून देण्यासाठी आले होते की कंसाचा वध करायचा आहे आणि तू इथं खेळत बसला आहेस. म्हणजे चोर शिपाई खेळत होते. तर ते कृष्ण त्यांना काही दाद देईना, खेळतच राहिले. म्हणल्यावर परवा कंसाचा वध आहे आणि 2 दिवसांनी अजून, आणि तू खेळत कसं काय बसलो तुम्ही. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला जे करायचं त्यावेळेला ते करायला पाहिजे, बाकी त्यावेळेला बघू. आता अजून 2 दिवस म्हणजे भरपूर वेळ आहे. पण त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे खेळणं वगैरे झाल्यानंतर गोठ्यामध्ये गायींच्या बरोबर, आणि त्यावेळेला तो अक्रूर आला. त्यालाही माहिती की यावेळेला ते गोठ्यात असणार, तो सरळ गोठ्यातच गेला. कारण की जिथं कर्म आहे त्याच ठिकाणी असणार भगवान, दुसरीकडे कुठं नाही. त्यानुसार ते त्यावेळेला ते गेलं. ते सगळं झालं आणि सांगितलं की उद्या आपण जाणार आहोत म्हणून मथुरेला सकाळी. म्हणजे हे सगळं संध्याकाळी झालं, उद्या मथुरेला जाणार सकाळी. काही लोकांना घेऊन जाऊ, मुलांना वगैरे. आणि याच्यामध्ये कुणाला काही अशी शंका खूप आली नाही अशी की आता हा कायमचा जाणार आहे. इतके रमलेले त्या गोकुळामध्ये. पण जसं राम वनवासामध्ये जाताना अगोदरच सगळं क्षणात सोडून गेले, त्याच्याप्रमाणे कृष्ण मथुरेमध्ये जाताना क्षणात सगळं सोडून गेले. त्याच्या अगोदरचा एक प्रसंग आहे, पण या प्रसंगाच्या संबंधामध्ये कृष्ण मथुरेला गेले त्याच्या संबंधामध्ये तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय, ये दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखेली. इतक्या लहानपणी त्यांनी सगळं ते बालक्रीडा केले. रांगता गोधने राखेली ते सोंग या रूपे सारिले अनंते, पुढेही बहुतेक करणे आहे, खूप पुढं करायचं आहे अजून. तुकावणे आहे धर्मसंस्थापने केला नारायणे अवतार. कारण की हे गोकुळातले क्रीडा करण्यासाठी अवतार धरलेले नाही, धर्मसंस्थापनार्थ आहे असं स्वच्छ म्हटलेलं आहे. की असं गोकुळातल्या क्रीडा, त्याच्यानंतर निरनिराळ्या लोकांनी अजून खूप कल्पना लढवल्या त्याच्या बाबतीमध्ये, काही काही क्रीडा केल्या असतील. पण ह्या सगळ्या गोष्टी सोडून क्षणार्धामध्ये निघून गेले. याचं कारण की तुका म्हणे आहे धर्मसंस्थापने केला नारायणे अवतार. मुख्य गोष्ट आहे की धर्मसंस्थापन, आणि ती धर्मसंस्थापना त्यांनी भगवद्गीतेच्या माध्यमातून केली. म्हणजे भगवद्गीता स्वरूपामध्ये ही धर्मसंस्थापना केली. जो उद्देशच आहे जीवनाचा, अवतार कार्य, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. याच्यामध्ये परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां हे तर अवतार कार्य होतच, त्याच्यात काही शंका नाही. पण मुख्य भाग होता की धर्मसंस्थापनार्थ. खूप त्यावेळेला यज्ञ संस्था बोकाळलेली होती. बोकाळलेली हा शब्द बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय प्रत्येक गोष्टीसाठी यज्ञ करायचे, आणि त्यामुळे त्या यज्ञाचं इतकं सगळीकडे प्राबल्य होतं, रिच्युअलिझमचं विलक्षण प्राबल्य होतं, आणि ते सगळं भगवान श्रीकृष्णांनी मोडून टाकलं.
भगवद्गीतेमध्ये तुम्ही पाहिलं तर कुठल्याही प्रकारचं रिच्युअलिझम सांगितलं नाही, थोडंसं सांगितलंय. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. काय व्हायला पाहिजे? एखादं पान, फूल, एखादं फळ, नुसतं पाणी व्हायला तरी पुरे आहे. सगळं त्यांनीच निर्माण केलेलं, मग त्याला कशाला पाणी आपण घालायला पाहिजे, असे संदेहवादी लोक असतात. त्याच्यावर अखंडानंद स्वामीने असं म्हटलंय, भगवान के पानी पीने का महत्व नहीं है, आपके ले जाने का है. तू देता आहे श्वास, अंतःकरण प्रगट होणं. पण जी गोष्ट करायची त्याच्यामध्ये खूप मोठा अवडंबर, काही कुठलेही यज्ञ बिज्ञ नाही सांगितलं. विश्वशांती यज्ञ वगैरे वगैरे वर्गणी जमा करून मुळीच सांगितलं, काही सांगितलं नाही अशा प्रकारचं भगवान श्रीकृष्णांनी. म्हणजे त्या काळात ज्या वेळेला या यज्ञ संस्थेचं एवढं प्राबल्य होतं, त्यावेळेला त्यांनी क्रांतिकारक रीतीने अध्यात्मशास्त्र प्रगट केलं. लहानपणीचे अनेक प्रसंग आहेत. त्यातला एक प्रसंग आहे की सगळे गोपाळकृष्ण काही केलं की सगळ्या गोकुळ भरती एक उत्साह असायचा. तर एकदा गोपाळ कृष्ण असं म्हणलं की मी आता उद्याला गाईचं दूध काढणार आहे. 5-1 वर्षाचंच असेल, म्हणजे लहान होता अगदी, पण मी गाईचं दूध काढणार आहे. त्याच्यावरती मग सगळ्या गोकुळात ते सगळी बातमी पसरते, सगळेजण दुसऱ्या दिवशी सगळे बघायला येतात की कृष्ण गाईचं दूध कसं काढतं. म्हणजे आणि नंद हा त्या गावचा पाटील होता तसा. त्या सगळं गाव लोटलेलं. आणि नंद म्हणतो, कौतुक तर सगळ्यांना होतं, नंद म्हणतो की चल दूध काढायला चल. मग तो आला कृष्ण, मी तुला सांगतो आता कसं काढायचं दूध वगैरे. कृष्ण म्हणतो की तुम्ही काय सांगू नका, मला पाहिजे तसं मी काढणार. म्हणजे त्याचं एक स्वतःच तंत्र असतं कृष्णाचं, मला जसं पाहिजे तसं मी काढणार आहे. त्याला सगळं म्हणलं अरे ऐक तरी, की नाही ऐकणार वगैरे नाही, मला पाहिजे, मला सगळे उत्सुक आहेत की कसं दूध काढतो ते. मग ती चरबी असते दुधाची वगैरे, तर तो जवळ घेऊन जातो. म्हणजे नंदच हातात चरबी घेऊन भांड नीट धर म्हणतो. आता हा कसं दूध काढतो ते बघायला, नुसतं कृष्ण त्या गाईच्या जवळ गेल्यानंतर तिला स्पर्श केल्या केल्या अनेक दारांनी दूध द्यायला लागतंय, ते त्याला काही काढायला लागत नाही. आणि इकडं तिकडं दूध सगळीकडे उडतंय, इतक्या जोरात ते दूध येतं. तर नंतर म्हणतो की अरे भांड नीट धर, भांड नीट धर. त्याच्यावरती कृष्ण म्हणतो दूध काढणं माझं काम आहे, भांडी धरणं तुमचं काम आहे. ही गोष्ट पुढच्या काळामध्ये त्याच्या जीवन काळामध्ये मग त्याने हे सर्व उपनिषद गाव दोगदा गोपाल नंदना, सर्व उपनिषद हीच याच कोणी गायी आहेत जणू काही. आणि गोपाळ नंदन म्हणजे दूध काढणारा हा कोण आहे, तर दूध काढणारा हा गोपाल नंदन म्हणजे भगवान श्रीकृष्ण. आणि वत्स कोण आहे, पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. दुग्धम गीतामृतम महत म्हणजे हे गीता रूपी दूध काढलेलं आहे, उपनिषद रूपी गायींचं दूध काढलेलं आहे. आणि त्यावेळेला तो असं सांगतो की लहानपणी जसं सांगितलं की भांडी नीट धरा, तसं मोठेपणी पण त्याने सांगितलं की मी फक्त दूध काढणार आहे, तुम्ही तुमची भांडी म्हणजे डोकी नीट धरा की ज्याच्यामध्ये ते जाईल. थोडक्यात म्हणजे समजून घ्या, अवधान ठेवा, हे सगळं त्याच्यामध्ये आलं की भांडी नीट धरा. भगवान श्रीकृष्णांच्या पासून हा गीतेचा प्रवाह सुरू झाला. उपनिषदाच्या मध्ये ज्या कित्येक गोष्टी नाही नीटपणाने आलेल्या, की जसं कर्मयोग उपनिषदांच्या मध्ये इतकं नीटपणाने आलेलं नाही, ती प्रधान गोष्ट आहे असं भगवान श्रीकृष्णाने सांगितलं. कारण की सुरुवातच त्याच्यापासून आहे. कर्म जर का नीट करत नसेल तर ते अध्यात्म वगैरे या सगळ्या गोष्टी काल्पनिकच राहतात. जयाचे ऐक धड नाही तयाचे परत्र पुससी काय.
ऐक जीवनामध्ये योग्य पाहिजे. प्रपंची जो सावधान तो परमार्थ करील जाण, प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा, असं समर्थांनी पण म्हटलं. त्याचं कारण भगवद्गीतेच्या वरतीच हे सगळे लोक, सगळ्या संतांनी भगवद्गीतेचा आधार घेतला. विशेष भगवद्गीतेच्या बाबतीमध्ये सर्व संतांच्या मधलं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सभाग्य संती भ्रमरे, संतरूपी भ्रमर, जे भाग्यवान संतरूपी भ्रमर. सगळे संत भाग्यवान, पण गीतेच्या आधाराने ज्यांनी विकसित करून घेतले आपल्या ज्ञानधारणा ते जास्ती भाग्यवान. म्हणून सभाग्य संती भ्रमरे, सेविले हे श्लोक कल्हारे, श्लोकरूपी कमळ त्याचं सेवन केलं त्यांनी. कुठे उगवले ते श्लोक? श्रीकृष्ण नावाच्या सरोवरात उगवलेले. श्रीकृष्ण नावाच्या सरोवरात उगवलेले हे 700 श्लोकरूपी कमळ, त्याच्यावरती संतरूपी भ्रमर सेवन करत असतात. सौंदर्यपूर्ण रीतीने ज्ञानेश्वर महाराज सांगतात. एक तर भगवद्गीता, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी. हो, इतकी ब्युटिफुल. साहित्य आणि शांती या दोन्ही गोष्टी एकत्र आहेत. नुसतंच साहित्य नाहीये, साहित्य आणि शांती. म्हणजे साहित्यामध्ये अनेक भाव प्रवृत्त करणं हे होत असतं, पण शांत भाव हा गीतेचा गाव आहे. साहित्य आणि शांती ही रेखा दिसे आयती, जैसे लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता. म्हणजे एखादी स्त्री कशी पाहिजे तर लावण्यवती पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे ती नुसती सुंदर असून उपयोग नाही, ती गुण तिची नीट असली पाहिजेत. ते गुण कधीतरी प्रकट होतात असं नाही, तिच्या कुळ परंपरेमध्ये ते गुण असले पाहिजेत. म्हणजे लावण्य गुण कुळवती एवढंच पुरेसं नाही, आणि पतिव्रता असली पाहिजे. एवढं सगळं झालं की ते पूर्ण झाले. ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत. तसं हे साहित्य हे लावण्यमय आहे, गुणमय आहे, संतांच्या कुळामधनं आलेलं आहे. आणि पतिव्रता याचा अर्थ काय तर ईश्वर हा त्याचा पती आहे, दुसरं कुठला पती नाही. असा सौंदर्यपूर्ण रीतीने गीतेच्या बाबतीमध्ये प्रकट केलेलं आहे. गीतेचे हे दुबते वत्स करून पारता ते दुबिंदली जगापुरते श्रीकृष्ण गाय. सगळ्या जगाला ते मिळावं याच्यासाठी म्हणून ते, म्हणून कृतज्ञता विलक्षण त्यांच्याबद्दल आहे की भगवानचं म्हणणं नाही तर कळलंच नसतं हे काय, सगळे यज्ञच करत बसलो असतो आपण. आताच्या काळामध्ये सुद्धा जर का गीता ही मध्यवर्ती गोष्ट झाली नसती, ते तत्वज्ञान आमच्यापर्यंत नीटपर्यंत पोहोचवलं गेलं नसतं संतांच्याकडनं, तर सगळ्यांचे विलक्षण उपकार आहेत की आम्हाला नक्की कळलं. आम्ही तसं करत नसलो समजा त्यांनी सांगितलेलं, तर मला कळलं एवढं खूप महत्वाची गोष्ट आहे. कळलंच नाही तर काय करायचं माणूस. खूप श्रद्धा आहे, पण श्रद्धा असली तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात श्रद्धा चुकीची असू शकते. असं कोणीही म्हटलेलं नाही. श्रद्धा म्हणजे श्रद्धा नाही, श्रद्धा ही चुकीची असते. अंतःकरण जर का तुमचं योग्य नसेल तर चुकीची श्रद्धा तुम्ही बाळगू शकता. असं अंतःकरणाच्या स्थितीवरती श्रद्धा अवलंबून. आता हे सगळे अतिरेकी लोक स्वतःचा जीव अर्पण करतात वगैरे, ते श्रद्धा असल्याशिवाय करतच नाही. श्रद्धा आहेच आहे त्यांची. जितक्या लोकांना मी मारेल तितका मी अल्लाहला जास्त प्रिय होईल, श्रद्धाच आहे. म्हणजे स्वतः मरायचं आणि ती गोष्ट म्हणजे श्रद्धा आहे, परंतु ती श्रद्धा चुकीच्या जर का गुणावरती आधारित असेल तर ती श्रद्धा घातक ठरू शकते, असं गीता आणि ज्ञानेश्वरी सांगितले. म्हणजे कुठलीही गोष्ट स्पष्ट केली. दुसरा एक भाग त्याच्यानंतर गीता भगवान श्रीकृष्णांनी सांगितले विलक्षण कृतज्ञता त्यांच्याबद्दल आपल्याला. दुसरा भाग आहे की ज्याने ते रिच्युअलिझम मधनं इतर ज्या वेळेला लोकांनी प्रयत्न केले, इतर धर्मांमध्ये सुद्धा याचे प्रयत्न झाले, रिच्युअलिझम सगळीकडेच माजत असतं आणि त्याचे प्रयत्न केले, त्यावेळेला त्यांना विलक्षण त्रास इतरांनी दिला, जसं की येशू ख्रिस्तांना दिला. रिच्युअलिझम मधनं धर्म बाहेर काढतो.
पण भगवान श्रीकृष्णांना कोणी त्रास देण्याचा प्रश्नच नव्हता. इतकं प्रबळ होते. उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुम्ही वागलं पाहिजे, ही गोष्ट शिकवली. मी उद्देश हरवला आणि काहीतरी तुम्ही करताय, धर्म नव्हे. ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर उपहास केला, उद्देश हरवून त्या गोष्टी करणे. ते म्हणलं की भयंकर थंडी आहे पडलेली, आता काय करायचं, शेकोटी पेटवली पाहिजे. शेकोटी पेटवायला शेकोटीत घालायला काही नाहीये, मग काय अंगावरचे कपडे काढा, शेकोटी पेटवा. अतिशय सुंदर उपहास. बैल उघड्यावर राहतोय, ऊन लागतंय, पाऊस लागतोय, सगळं लागतंय, त्याला गोठा करायला पाहिजे, पण गोठा करायला पैसे नाहीयेत. मग काय करायला, गोठा तर करायलाच पाहिजे. मग काय करा, बैल विका, पैसे घ्या, गोठा करा. मी उद्देश हरवल्यानंतर कसं होतं ते सांगतात. पण भगवान श्रीकृष्ण ही गोष्ट कधीही विसरू देत नाहीत की तुमचा उद्देश काय आहे जीवनाचा, तुमच्या कर्माचा उद्देश काय आहे, कशासाठी तुम्ही करता आहात, हे डोळ्यासमोर ठेवून करा. या सगळ्या गोष्टींच्या सहित त्याचं जे भाष्य पहिल्यांदा ज्यांनी केलं शंकराचार्य, इतकं प्रतिम भाष्य, कल्पनेच्या बाहेर. एकच उदाहरण सांगतो की अगदी छोटस ठिकठिकाणी होते सगळं. म्हणजे एखाद्या ठिकाणचं उदाहरण म्हणजे आम्हाला त्याचं फक्त समजून घेण्याच्यासाठी म्हणून नाही, कारण की सगळं शंकर भाष्य त्या गीतेवरती केलेलं हे इतकं अप्रतिम गोष्ट झालेली. अनन्य चेता सततम योमाम स्मरती नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिना. अनन्य चेता म्हणजे दुसरीकडे चित्त जात नाही अशा प्रकारचं. अभ्यास योग युक्तेन चित्तसा नान्य गामिना, अन्य ठिकाणी जात नाही असं चित्त. अन्य ठिकाणी जाऊन न देणे चित्त अभ्यासाचा विषय. शंकराचार्यांनी त्याचं भाष्य करताना असं म्हणलंय, एखादी गोष्ट करत असताना इतर ठिकाणी न जाणे हा ज्या चित्ताचा स्वभाव झालेला आहे, इतर ठिकाणी न जाणे या चित्ताचा स्वभाव झालेला आहे, अशा चित्ताने म्हणजे एकाग्रता. हे चित्त स्वतः जात नाही, चित्ताला ओढून आणायचा प्रश्नच नाही. म्हणजे अभ्यासाने ती एकाग्रता विकसित झाल्यानंतर कसं होतं की वॉन्डरिंग ऑफ माइंड स्वतःच करत नाही ते, की तिथं फोकस म्हणजे फोकस. असं सगळ्या ठिकाणी विशेष करून योग बल. आता योग बल भक्त्या युक्त योग बलेन चैव, याच्यावरती भाष्य करताना शंकराचार्यांनी असं म्हटलं, योग बल म्हणजे काय. बऱ्याच लोकांना असं वाटतं की योग बल म्हणजे सॉलिड असतं, आणि त्या पुराणातल्या कथा म्हणजे काय असतं भयंकर. योग बल म्हणजे तो ध्यानाला बसलेला होता, एकदम त्या पक्षांनी आवाज केला वगैरे, आणि त्यांनी असं बघितलं बघून पक्षी भस्म झाला. योग बल आपल्याला वाटतं सॉलिड आहे हे, असलं आपल्याला पाहिजे. एकदम माणसं आपल्याकडे पण एक लिस्ट आहे भस्म करायची. पण शंकराचार्यांनी म्हटलं की योग बल याचा अर्थ अंतःकरणावरच्या वृत्तींच्या वरती नियंत्रण करण्याची क्षमता परफेक्ट. की योग बल म्हणजे दुसरं काय असतं की पाहिजे ती वृत्ती फक्त तिथं अंतःकरणावर राहील, बाकी सगळ्या स्टॉप, कुठलीही वृत्ती नको, बंद करता आलं पाहिजे, याला योग बल असं म्हणतात. ही गोष्ट आम्हाला इतकी पटून जाते बुद्धीला की काहीही गुण बोललेलं नाही की हीच गोष्ट. म्हणून शंकराचार्यांचे एक उपकार आहेत लक्षण, ज्ञानेश्वर महाराजांचे आहेत. या सगळ्यांच्या उपकारांचं स्मरण करून इथं नारायण दातार म्हणून कवी आहेत, ज्यांनी या गीतेवरती 52 गीतं रचली. त्याला गीत गीता असं नाव ठेवलं. हे सध्या कॅनडामध्ये त्यांचा मुलगा आहे, ते पण होते, आता पुण्यात असतात, पण कधी कधी तिकडे असतात. पण ती 52 गीतं रचली तर त्याला प्रदीप दोंड म्हणून दहिसरचे गायक आहेत, त्यांनी चाली लावल्या होत्या, ती रेडिओवरती पण लागली होती. परंतु
गीतेला कथा नाही आहे अशी की जशी रामायणाला कथा आहे. त्यामुळे जसं गीत रामायण जसं विलक्षण प्रसिद्ध झालं तसं गीता प्रसिद्ध नाही झाली फारशी. पण तरी देखील काही काळापूर्वी कॅलिफोर्नियामध्ये कार्यक्रम झाला की तो संवाद श्रीकृष्णांचा आणि अर्जुनाचा, आणि ते संगीत नाट्य या स्वरूपामध्ये प्रेझेंटेशन त्याचं झालं आणि मी त्याच्यामध्ये कंपेअरिंग करणे. खूप छान कार्यक्रम झाला, प्रभाकर साठे यांनी केला. तर या सगळ्या लोकांनी त्यांचा मुलगा नरेंद्र दातार, त्या नरेंद्र दातार संगीतकार आहेत, त्यांनी याला चाली लावल्या आणि ही इतकी सुंदर गीत आहेत की ज्या ज्या कृतज्ञता ज्यांच्याबद्दल बाळगायला पाहिजे त्याच्यामध्ये ही गीतं ऐकल्यानंतर आपल्याला त्या कवींच्या बद्दल पण कृतज्ञता निर्माण होते. कृतज्ञतेचे आसू माझ्या नयनी जे भरले, असं एक त्यांचं गीत आहे की सगळ्यांच्या बद्दल कृतज्ञता. ह्या अर्जुनाचा मोह जो आहे तो मोह जर का त्याला झाला नसता तर गीता प्रगटच नसते झाली. म्हणून अर्जुनाच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली की अर्जुनाला मोह झाला नाही तर भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की शास्त्री गीता. तर त्यांनी असं म्हटलं की मोह जयाचा त्या गीतेच्यासाठी म्हणून गीता प्रगट होण्याच्यासाठी म्हणून तो मोह जो आहे तो कारणीभूत ठरला. म्हणून त्या अर्जुनाचं पण कृतज्ञता वर्णन करतात. सगळ्या अर्जुन, श्रीकृष्ण, ज्ञानेश्वर महाराज, शंकराचार्य या सगळ्यांची कृतज्ञता वर्णन करणारं हे गीत आपण ऐकू पाहिजे. कृतज्ञतेचे आसू माझ्या दयेने जे करतो. वंदे
शेवटी ज्ञानेश्वर महाराजांच्या अमृतासही पैजा जिंके ऐशा मोलात लेणे देशी कार करविले गीतेवर येत. ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द आहेत खरं सांगायचं तर. माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसे अक्षरे रसिके मेळवीन. ऐसे अक्षरे ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रत्येक अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी छान काव्य गुण असतो. ऐसे अक्षरे रसिके म्हणजे रसिकपणाने मिळवेल. अमृताशयही पैजा जिंकेल ऐसे अक्षरे रसिके मिळवेल, रसिकपणाने मिळवेल. आणि दुसरं म्हणजे रसिके म्हणजे रसयुक्त. सगळं त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये शब्दांच्या मध्ये रस आहे, अक्षरांच्या मध्ये रस आहे. असे अक्षर मिळून मी हे प्रगट करेन. फार सुंदर रीतीने प्रगट केला ज्ञानेश्वर महाराजांनी. आणि अगदी भगवद्गीतेची जी सुरुवात आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हे अगदी सहजपणाने गीतेमध्ये धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे कुठलीही गोष्ट करणं, धर्म आणि कुठलंही कर्म या दोन्हीचं क्षेत्र कुठलं असेल तर पुढे 13व्या अध्यायात इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्य विधीयते. हे शरीरच क्षेत्र आहे. आपण या शरीराच्या क्षेत्रामध्येच सद्गुणांचं पीक काढायचं, ज्ञानाचं पीक काढायचं. अशा प्रकारचा एक कन्सेप्ट आहे भगवद्गीतेमध्ये. आणि एका बाजूला सत्प्रवृत्ती अंतःकरणामध्ये आणि दुसऱ्या बाजूला दुष्प्रवृत्ती यांचं युद्ध सतत चालू असतं. आणि सत्प्रवृत्ती या दुष्प्रवृत्तीपेक्षा कमी असतात संख्येने, परंतु सत्प्रवृत्तींनी जर का भगवंताचा आधार घेतला तर ते दुष्प्रवृत्तींवरती मात मिळवू शकतात. असं एकंदर गीतेचं स्ट्रक्चर आहे. ते आपल्याला सांगतं की तुमच्यामध्येच हे युद्ध अंतःकरणात सारखं युद्ध कर. असं जरी अर्जुनाला सांगितलेलं असलं तरी सुद्धा घरात सारखं युद्ध करावं असा आपल्याला संदेश दिलेला. त्यावेळेस त्याचं ते कर्तव्य कर्म होतं. म्हणून धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे हे धर्मक्षेत्र. कुरु नावाचा राजा होता, कुरु जंगल नावाचा भाग होता, विलक्षण जंगलाने व्यापलेला असा होता. आणि त्या ठिकाणी त्या कुरु राजाला एक शाप मिळालेला होता. म्हणजे पूर्वीच्या वेळेला एक छान सिस्टीम होती की राजा लोकांना शाप देण्याची. आता पण त्याला शाप मिळालेला होता की तो हा चांगला होता राजा वस्तू हा, परंतु काहीतरी असतं, काहीतरी भरगडी होतं. तर ते शाप दिला होता की तू रात्री मृतवत होऊन पडशील. आणि त्याला त्यामुळे दररोज संध्याकाळी 7च्या आत घरात यायला लागत असे. म्हणजे काय करणार तो तरी, कारण की मृतवत पडायचं कुठेतरी पडून बेडवरती पडायचं. तर एकदा काय झालं की तो शिकारीच्या निमित्ताने असं जात असताना तो असं खोल अरण्यामध्ये गेला. आणि त्याच्यानंतर आता परत जायचं आणि वेळ झाली म्हटल्यानंतर तिथलेच काही जिथे बाण मारलेले होते ते कसे बसे स्वसंरक्षणासाठी काहीतरी जवळ पाहिजे म्हणून ते बाण उपसून त्यांनी ते घेतले आणि तो परत निघाला. आणि ते परत बाण उपसून घेऊन निघाला त्यावेळेला ते सगळे बाणांची माती बिती हाताला लागलेली सगळा तसाच आला. कारण की केव्हा एकदा घरी जातोय आणि पडतोय म्हणजे मृत होत असे त्याचे ते म्हणजे असे त्याला ते शापच होता. त्याला काय करणार. तो आला आणि मग तो त्या कसा बसा जाऊन तो पडला. आणि त्याच्या राणीने त्याचं लक्ष ठेवलं होतं त्याच्या शरीराकडे. तर ज्या भागावरती माती लागली होती तेवढा भाग हालचाल करत. मग तिला असं लक्षात आलं की या मातीमध्ये काही विशेष गुण आहे. म्हणून मग त्यांनी पण असं लक्षात घेतलं की या मातीमध्ये काही विशेष गुण आहे की ज्याच्यामुळे संजीवक अशा प्रकारची काही एकंदर त्याच्यामध्ये असलेली शक्ती आहे. आणि मग त्यांनी काय केलं की 100 मैल लांबी 100 मैल रुंदी असं क्षेत्र त्यांनी तयार केलं तिथे. आणि त्या क्षेत्रामध्ये त्यांनी नांगरट केली स्वतः. आता या सगळ्या कथा असतात पूर्वीच्या, त्या खूप इंडिकेटिव्ह असतात. त्याने नांगरट केली स्वतः. ते नांगरट केल्यानंतर इंद्राने त्याला विचारलं की तू इथं काय करतोय, स्वतः नांगरट करतोय. म्हणजे मोठा होता तसा राजा
ते इंद्राने त्याला विचारलं की तू हे का करतोस? तो म्हणलं की मी इथं पीक काढणार आहे. तर कशाचं पीक काढणार आहे? तर त्याने सांगितलं की मी सत्य, साधना आणि सद्गुण यांचं पीक काढणार आहे. म्हणजे काय करणार आहेत? तर हे क्षेत्र असं विकसित करणार आहे की ज्या ठिकाणी माणसं धर्माचरण करू शकतील, तपाचरण करू शकतील, अशा प्रकारच्या सर्व सोयीचं उपलब्ध करून देईल. कारण की हे क्षेत्र अतिशय प्रभावी आहे. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी स्वतः त्याने ते मशागत करून भूमी तयार केली, म्हणजे त्यांनी स्वतः साधना केली असा त्याचा अर्थ आहे. मग त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींच्या वरती भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला विचारलं की काय पाहिजे सांग, तुला वर देतो. त्यांनी सांगितलं की मला आपण स्वतः भगवान शंकर आणि सर्व देव यांनी या क्षेत्रामध्ये वास्तव्य करावं. जे कोणी तप करणारे इथं असतील, जे कोणी साधना करणारे असतील, त्यांना तुमच्या शक्तींनी सहाय्य व्हावं. स्वतःसाठी ते काही मागितलं नाही, म्हणजे मोठाच माणूस असला पाहिजे. त्यावेळेस अतिशय प्रसन्न होऊन भगवान विष्णूने त्याला वर दिला की असं नक्की होईल की, आणि त्याच्यानंतर त्याला मृत्यूनंतर उत्तम गती प्राप्त व्हावी असं त्यांनी वर मागितलं. भगवान म्हणले मृत्यूनंतर कशाला, मृत्यूच्या आधीच उत्तम गती प्राप्त होईल असं पण मी करून देईन. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी या कुरुक्षेत्रामध्ये गीता सांगितली की ज्यावेळेस मृत्यूच्या नंतर नाही, मृत्यूच्या आधीच चांगली गती प्राप्त होईल. अनेक दानं, या मोठी मोठी दानं या कुरुक्षेत्रामध्ये घडली. त्याच्यामध्ये दधीची ऋषींच्याकडे त्या वक्रासुराला मारण्याच्यासाठी म्हणून या दधीची ऋषींची हाडं पाहिजे होती. तर त्या हाडांचं दान या कुरुक्षेत्रात दधीची ऋषींनी केलेलं आहे. त्या कुरुक्षेत्राला खूप महत्व आहे. आता सुद्धा ते कुरुक्षेत्र खूप छान आहे. तुम्ही जर का कधी गेलात दिल्लीच्या बाजूला तर कधी जाऊन पाहून येण्यासारखं आहे. क्षेत्रासारखं वाटतं जरूर, नक्की. त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी गीता कुठं सांगितली ती जागा वगैरे पण त्या ठिकाणी आहे. म्हणजे आपल्याला असं आपण भावनेने नक्की समजू शकतो की इथं सांगितले असेल कुठंतरी, ज्या अर्थी सांगितलेले छान आहे. पण धर्मक्षेत्रे, कुरुक्षेत्रे, समवेता युत्सवा, मोठी मोठी दानं झाली. त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण रामचंद्र प्रभूंनी सुद्धा ग्रहणामध्ये दान करतात, ते कुरुक्षेत्रामध्ये एकदा केलेलं आहे. त्याच्यानंतर श्रीकृष्णांनी सुद्धा अगदी लहानपणी त्यांचं केशदान करतात ना, जावळ करतात आणि केशदान, ते त्या कुरुक्षेत्रात झालेलं होतं. पण भगवानांनी तिथे 2 दानं केली. एक म्हणजे डोक्याच्या वरच्या केशांचं दान केलं आणि डोक्याच्या आतल्या ज्ञानाचं दान केलं भगवद्गीतेच्या रूपाने. म्हणून अतिशय पवित्र अशा या धर्मक्षेत्र, कुरुक्षेत्र या शब्दांनी या भगवद्गीतेत सुरुवात. ते क्षेत्र पण तुझं पवित्र. समवेता युत्सव हा युद्धासाठी जमलेले हे जे आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्या युद्धाचं कॉज मामका पांडव हा, माझे आणि पांडूचे. वसुधा ते पांडूचे मुलं ही त्याचेच आहेत. आता खरं पाहिलं तर त्याच्यावरती त्याची जबाबदारी आहे. पण नाही, माझे चुकले तरी पहिले माझे मामका हा आणि मग पांडव हा. इथनं सर्व संघर्षांचं बीज त्या ठिकाणी व्यासाने अप्रतिम बुद्धिमत्तेतनं तो पहिला अध्याय लिहिलेला आहे. ते आता सगळा तो अध्याय बघण्याचा आपल्याला अवसर नाहीये, परंतु फार सुंदर बारीक 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 शब्दांच्या मधनं व्यासांची प्रचंड बुद्धिमत्ता त्या पहिल्या अध्यायामध्ये प्रकट होते. ते द्रोणाचार्य, त्यांना तो दुर्योधन जातो त्यांच्याजवळ आणि मग त्याच्यानंतर तो त्यांची निर्भर्त्सना करतो की तुम्ही पांडवांचेच गुरु आहात वस्तुतः, असं थोडक्यात म्हणजे तो त्यांना म्हणतो. आणि त्यांच्या बाजूचे योद्धे कोण आहेत ते सगळं सांगतो. आणि मग आपल्या बाजूचे योद्धे सांगताना भगवान म्हणजे तुम्ही स्वतः. आता राजकारणी लोक कसे हे मस्का पॉलिशिंग करतात तशा प्रकारचं ते तुम्ही स्वतः. म्हणजे भीष्म तिथं असताना भीष्माचं नाव पहिल्यांदा घेता तुम्ही स्वतः. त्या द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा, त्याच्यानंतर त्यांचा मेवणा कृप, या सगळ्यांची नावं घेतो. भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितींजयः.
अश्वत्थामा विकर्णश्च समोन्नतीस तथैवच अन्येचे बहवा शूरा मदरते त्यक्त जीविता, असं मोठ्या उत्साहाने सांगतो की अरे अनेक माझ्यासाठी म्हणून प्राण देण्याच्यासाठी तयार होऊन उभे असलेले हे वीर आपल्या बाजूने आहे. त्याच्यात एक व्यासांचा एक विनोद आहे, तुझ्या बाजूने उभं राहायचं म्हणजे प्राण देण्याची तयारीच पाहिजे. सौंदर्य सौंदर्य त्या पहिल्या अध्यायात आहे, परंतु आपण तो केव्हा तरी स्वतंत्र पडले. ब्युटिफुल. त्या पहिल्या अध्यायाच्या मध्ये हा अर्जुन जो आहे, अर्जुन आणि श्रीकृष्ण दोघांनी म्हणून भगवद्गीता सांगितली हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे कुणीही. याचं कारण सगळ्या महाभारताचा प्रत्येक सर्ग सुरू होताना नारायणम नमस्कृत्य नरंचैव नरोत्तमम, म्हणजे नर आणि नरोत्तम या नारायण नमस्कृत्यम नरंचैव नरोत्तमम हे अर्जुनाचं वर्णन आहे. म्हणजे या सगळ्यांना देवी सरस्वती व्यासम ततो जयम उदीरयेल. जय नावाचा इतिहास, महाभारत म्हणजे जय असं त्याला नाव आहे, जय नावाचा इतिहास. आणि यांना सगळ्यांचं स्मरण करून मग महाभारताचं पान उलटलं पाहिजे. या सगळ्यांनी मिळून म्हणजे कृष्ण आणि अर्जुन हे पूर्वीच्या काळामध्ये नरनारायण ऋषी होते, त्याचेच कृष्ण आणि अर्जुन झाले. एकाच भगवंतांनी नरनारायण या ऋषींच्या रूपाने बंधूंच्या रूपाने अवतार घेतला होता आणि तेच पुढे अर्जुन श्रीकृष्ण झाले. म्हणजे भगवानच दोन रूपामध्ये आहे, एक सांगणारा आहे आणि एक ऐकणार आहे, एक प्रश्न निर्माण करणार आहे एक रूप आणि एक रूप सांगणार आहे, त्याचं शंकांचं निरसन करणार आहे. आणि सगळ्या जगाच्या या निरनिराळ्या शंका असतात, नीट मार्ग मिळावा म्हणून भगवान दोन रूप घेऊन अर्जुनाच्या रूपामध्ये प्रश्न विचारत आहेत आणि श्रीकृष्णाच्या रूपामध्ये उत्तर देत आहेत. अशी या गीता प्रसंगाची भूमिका आहे. त्या अर्जुनाचा भाव झाला म्हणजे आपल्याला असं वाटतं की एकदम कंडम आहे अर्जुन, उदात्त मोह होता तो, काही सामान्य पातळीचा मोह नव्हता. अर्जुनाने जन्मात कधीही पाप केलेलं नाही या, पण त्याच्या मनामध्ये सामान्य माणसाच्या मनामध्ये पाप करण्याच्या संबंधामध्ये काहीतरी गोष्ट झाली तर आपल्याला पाप लागेल अशी एक भीती असते. आणि त्याच्यामध्ये धर्म इज एक, त्याच्यामध्ये पापाचं कल्पना इतकी काहीतरी मिसळलेली असते विलक्षण, किंवा देव आपल्याला शिक्षा करेल ही एक गोष्ट. त्यामुळे भीती हा एक फार अविभाज्य भाग बऱ्याच माणसाच्या मनामध्ये देवाच्या संबंधामध्ये असतो. आणि ती गोष्ट, ती भूमिका अर्जुन प्रगट करतोय पहिल्या अध्यायामध्ये. या सगळ्या लोकांना तो बघतो आणि त्याला बघितल्यानंतर त्याला असं वाटतं की नाही नाही यांना मारता कामा नये, हे आपले लोक आहेत. पहिल्यांदा म्हणजे मुख्य म्हणजे भीष्म आणि द्रोण समोरच त्यांनी असा व्ह्यू केला असतो की समोर पहिल्यांदा भीष्म द्रोण दिसतील आणि त्याला बरोबर माहिती आहे की अर्जुन हा त्यांच्यावरती प्रेम असलेला आहे, त्यामुळे तो त्या ठिकाणून नीट युद्ध करणार नाही अशा प्रकारचा राजकारणी भाग पण त्याच्या पाठीमागे आहे. आणि तसं होतच. तो भीष्म द्रोणांना पाहिल्यानंतर तो असं ठरवतं की आपण कुठल्या तरी पद्धतीने यातनं दूर झालं पाहिजे, कारण की विलक्षण प्रेम असतं, खरं प्रेम असतं. योद्धा आहेच आहे तो. त्यांनी या सगळ्यांना त्या विराटाच्या गायी पळून नेण्याच्या वेळेला त्याच्यावरती हल्ला करताना या सगळ्या भीष्म द्रोण यांच्याशी सुद्धा युद्ध केलेलंच होतं. पण त्यावेळेला त्यांना तात्पुरतं त्यांनी मोहनास्त्र घातलं होतं आणि का मोहित करून ठेवलं होतं, एवढंच केलं होतं. त्यांनी त्याला मारलं नव्हतं. म्हणजे ज्या वेळेला त्या अर्जुन त्या बृहन्नडीच्या वेशात होता आणि मग त्याच्यानंतर तो अर्जुन म्हणून तो युद्धाला उभा राहिला, कारण की तो वेळ संपलेली होती, अज्ञातवासाचा काळ संपलेला होता. आणि त्यांना माहिती नव्हतं की इथं अर्जुन आणि का भीम वगैरे असतील का नाही, ते शंका होती त्यांना की इथं असतील म्हणून. पण ज्या वेळेला दुर्योधन आणि तिथं उभे होते त्यावेळेला दोन बाण दुर्योधनांच्या ह्या द्रोणाचार्यांच्या पायांच्या दोन बाजूंना दोन बाण घेऊन उभे राहिले भूमीमध्ये. ते बघितल्या द्रोणाचार्य म्हणले अर्जुनाला. याचं कारण कशावरून अर्जुनाला, हे काय, हे बाण त्याचेच आहेत, माझ्या दोन पायांना वंदन करण्याच्यासाठी बाण मारले. इतकं प्रेम आहे अर्जुनाला. मी पार्थो द्रोणाचा केला, येणे धनुर्वेद मज दिदला, म्हणून काय आभारीला
वधूता येते, त्याचे आभार मानण्याच्यासाठी त्याचा वध करू का काय, असं तो अर्जुन विचारतो. भीष्मांनी इतक्या लहानपणापासून आम्हाला वाढवलं, आम्ही तिकडं असताना तिकडून इकडं आणलं, म्हणजे हिमालयात असताना तिकडून इकडं आणण्याची व्यवस्था केली, आमचं लालन पालन केलं, इतकं प्रेम भीष्माचार्यांचं माझ्यावरती, आणि यांचा तुम्ही वध करा. वीर आहे पण अत्यंत जिवंत अंतःकरणाचा वीर आहे अर्जुन. आणि अगदी त्याचं उदात्त चरित्र. ज्या वेळेला तो द्रुपद राजाला द्रोणाचार्यांच्यासाठी म्हणून युद्ध करतो आणि त्यांना घेऊन येतो परत, त्यावेळेला त्याने त्या रथाच्या खांबाला त्या द्रुपद राजाला बांधलेलं असतं आणि गुरुदक्षिणा म्हणून द्रोणाचार्यांच्या पर्यंत घेऊन जायचं असतं. ते बांधलेलं असतं, युद्धात हरवलेलं. त्याचा द्रुपद राजा अत्यंत दुःखाने व्याकुळ होतो. तो म्हणतो की तू माझा इथंच वध करून टाक, तू माझा इथंच वध करून टाक. त्यावेळेला तर अर्जुन म्हणतो की तू वीर आहेस, तू असं का बोलतोयस? आत्ता मी जरी का तुला हरवलेलं असलं तरी काही काळानंतर पुन्हा शक्ती एकत्रित करून तूच माझा पराभव करू शकशील, आणि अशी उमेद तू बाळग. त्याला एक मोठं आश्चर्य वाटलं की हा ज्याने आपला पराभव केलेला आहे तो इतक्या नम्रतेने आपल्याशी बोलतो आहे, याचं मोठं कौतुक द्रुपद राजाला वाटलं. असा तो अर्जुन आहे. आणि तो अर्जुन हे सगळ्यांना बघितल्यानंतर, म्हणजे दुर्योधन दुःशासन यांना जर का त्यांनी प्रथम बघितलं असतं तर त्याला असं वाटलं नसतं, पण पहिल्यांदा त्याने द्रोण आणि भीष्म बघितल्यानंतर त्याला असं वाटतं की नाही, अरे लहानपणी भीष्माचार्य त्यांच्या धवल म्हणजे वस्त्र घालून बसत असत ऋषी सारखे, आणि मी मातीमध्ये खेळ लोळून वगैरे येत असे, आणि तात म्हणून मी येत असे, त्यावेळेला ते मोठ्या गमतीने अरे मी तुझा तात नाही, तुझ्या ताताचा तात आहे असं म्हणायचे, आणि मला ते जवळ घ्यायचे, त्यांचे ते सगळे पांढरे शुभ्र कपडे त्याच्यातनं मळायचे, पण त्यांनी कधीही दूर लोटलं नाही मला. अशा इतकं आई वडिलांच्या पेक्षा प्रेमाने वाढवलं त्या भीष्माचार्यांचा मी वध करू. आता जिवंत अंतःकरणात अर्जुन, आणि त्याला मोह झाला एवढ्यासाठी की गुरुजनांशी शाब्दिक बाणाने सुद्धा युद्ध करायचं नसतं, म्हणजे एक कन्सेप्ट, आणि त्याला प्रत्यक्ष बाणाने त्यांना मारायचं. या दोन पैकी कोणता धर्म अधिक श्रेष्ठ आहे या बाबतीमध्ये माझा निर्णय होत नाही. म्हणून मी धर्मसमूढ चेता, उंच पातळीवरचा द्वंद्व आहे. पण कृष्णाच्या मनात काही द्वंद्व नाहीये, यांना मारलं पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. याला का मारलं पाहिजे? इतके उदात्त चरित्र. त्यांच्या पाठीमागे युजलेस लोक आहे, म्हणजे माझा शब्द त्यांच्या पाठीमागे वाईट लोक त्यांच्या आधाराने जर का उभे राहिलेले असतील, सत्प्रवृत्त लोकांच्या पाठीमागे दुष्प्रवृत्त लोक त्यांचा आधार घेऊन उभे राहिलेले असतील, तर सत्प्रवृत्त लोकांना नाईलाजाने मारणं भाग आहे. कारण आपला उद्देश विनाशायेच्या दुष्कृतम आणि धर्मसंस्थापना होणारच नाही. दुष्कृत्य करणाऱ्या माणसांचं प्राबल्य असेल तर धर्मसंस्थापना कसली होणार? भगवान श्रीकृष्ण सांगतात की कधीही उद्देश जीवनाचा विसरू नका, की काही मध्ये असलं तरी कर्तव्य कर्म. आणि मग त्या अर्जुनाला ते कसं बस त्याच्यामध्ये उभं करायचा प्रयत्न करतो, आणि अर्जुन ते सगळं धनुष्यबाण टाकून बसलेलं. उठ अर्जुना, टाकून देई दुबळेपण आहे हृदयाचे, वीर खरा तो तुला शोभते रडगाणे का शंडाचे, क्लैब्यम मास्मगम पार्थ नाहीतर तोही उपपद्यते, क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्व उत्तिष्ठ परंतप. स्वामी विवेकानंदांचा भगवद्गीतेतला सर्वात आवडता हा श्लोक आहे. त्यांना विचारलं होतं की तुमचा गीतेतला सगळ्यात आवडता श्लोक. आता वीरपुरुषच आहे तो विवेकानंद स्वामी, म्हणजे काय विचारायला लागा, काहीतरी कोणीतरी दुसरं काहीतरी सांगतील असं वाटलं होतं. क्लैब्यम मास्मगम पार्थ प्रॅक्टिकली बघितलं तर 50 वेळा मूड जातो. दररोज सकाळी आरशावरती हा श्लोक लिहून ठेवला पाहिजे, क्लैब्यम मास्मगम पार्थ. दररोज व्हायचं नाही, आपलं काम करत राहायचं. मोठा संदेश भगवान श्रीकृष्णाने दिला
म्हणजे असं कौतुक नाही केलं की किती तू सहृदय आहेस, तुझं किती प्रेम काय नाही, मूर्खपणा. युद्धाच्या ठिकाणी आलायस आणि तू धनुष्यबाण टाकून बसलायस, पण याला मारलं तर पाप लागेल. अरे त्यांना तू मारलं नाहीस आणि तू बाजूला झालास तर ते लोक तुझ्या पाठीमागे जे सज्जन उभे त्यांना मारतील, त्याचं पाप कुणाला लागेल. असा श्रीकृष्णाची भूमिका आहे. श्रीकृष्ण विलक्षण अलर्ट आहे. दूषितपणा त्याला सहन होत नाही. बघता बघता माणूस दूषित होतो, कळतच नाही की आपण दूषित झालो, बोलतीकडे जातो. एक मला प्रसंग आठवतो. मी अतंद्रित हा कार्य जर का केलं नाही तर हे सगळा समाज पण तसंच वागेल, असं पुढे भगवान अतंद्रित तंद्री नाही पाहिजे. एका ठिकाणी एक माणूस इंजिन ड्रायव्हरचं ट्रेनिंग घेत असतो आणि इंजिन ड्रायव्हरचं ट्रेनिंग घेताना तो ट्रेनिंग घेतो आणि दरवेळेला त्याची टेस्ट असायची, तर त्या टेस्टच्या वेळेला काहीतरी गडबड व्हायची. तर ट्रेनिंग चाललेलं होतं, ते त्याने इन्स्ट्रक्टर सांगितलं आज अजिबात काही गडबड होतं का नाही, नीट सगळं आणि त्या ह्याच्यामध्ये लावलं पाहिजे इंजिन नेऊन. तर ते करता करता एकदम इंजिन नीट चालता रुळावरनं खाली होतं. काय झालं म्हणतो, समोर म्हणलं की गाय आली. तुला सांगितलं होतं गाय यो काय वाटेल ते होते, पाठीमागे इतके लोक बसलेले असणार आहेत, त्यामुळे जर का गाय आली तर गायीच्या अंगावर घालायचं, पण अशा रीतीने वळवून मिळवून खाली खाली नाही पडू द्यायचं इंजिन. बरं म्हणतो. पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा टेस्ट होते, पुन्हा ते इंजिन रुळावरून खाली जातं. काय झालं, गाय आली होती. तुला सांगितलं होतं ना गायीच्या अंगावर घालायचं. तेच ना, गाय आली होती आणि ती एकदम रुळावरून बाजूला गेली. तुम्ही सांगितलं गायीच्या अंगावर. तंद्री 10 आणि अतंद्री 10. बहाच म्हणतात की ते तंद्रीत राहू नका, सात्विकतेच्या सुद्धा तंद्रीत राहू नका, चांगुलपणाच्या पण तंद्रीत राहू नका. जग आपल्यासारखंच फार चांगलं आहे अशा तंद्रीत राहू नका. वाईट लोक असतात हे सत्य मान्य करा आणि त्याच्या विरुद्ध युद्धच करायला पाहिजे. उठ अर्जुना, टाकून दे दुबळेपण हृदयाचे. ऐकूया. उठ अर्जुना टाकून दे दुबळेपण हे हृदयाचे, वीर खरा तू तुला शोभते रडगाणे का षंडाचे. उठ अर्जुना, उठ अर्जुना, उठ अर्जुना, उठ अर्जुना टाकून दे दुबळेपण हे हृदयाचे, वीर खरा तू तुला शोभते रडगाणे का षंडाचे. उठ अर्जुना, उठ अर्जुना, उठ अर्जुना. अवदसाच ही कुठून आठवे, भलत्या वेळी रे तुझला आत्मघात पकीर्ती कारक. मोह करी का अंध तुला, मोह करी का अंध तुला, मोह करी का अंध तुला, मोह करी का अंध तुला. विचार सरणी असंस्कृता ही डोहाळे हे भिक्षेचे. उठ अर्जुना, उठ अर्जुना, उठ अर्जुना, उठ अर्जुना टाकून दे दुबळेपण हे हृदयाचे, वीर खरा तू तुला शोभते रडगाणे का षंडाचे. उठ अर्जुना, उठ अर्जुना, उठ अर्जुना.
बाल्या मागून येई यौवन, तया मागून येई जरा, जरे मागून येई मृत्यू, देह प्राप्ती पुन्हा नरा, देह प्राप्ती पुन्हा नरा. चक्र नियतीचे अक्षय चाले, काय प्रयोजन दुःखाचे. उठ अर्जुना, उठ अर्जुना, उठ अर्जुना, उठ अर्जुना, टाकून दे दुबळे पण हे हृदयाचे. वीर खरा तू, तुला शोभते रडगाणे का षंडाचे. उठ अर्जुना, उठ अर्जुना, उठ अर्जुना. नाश होतसे देहाचा जरी आत्मा तो अविनाशी असे. वस्तू जात हे रूप बदलते, नाश कधीही होत नसे. अस्तित्वाला विनाश नाही, हेच गूढ या विश्वाचे. उठ अर्जुना, उठ अर्जुना, उठ अर्जुना, उठ अर्जुना, टाकून दे दुबळे पण हे हृदयाचे. वीर खरा तू, तुला शोभते रडगाणे का षंडाचे. उठ अर्जुना, उठ अर्जुना, उठ अर्जुना. रथारूढ हो शंखनाद कर, हृदय कापवी शत्रूचे. टणत्कार करी गांडीवाचा, पूजन हेरण चंडीचे. हृदय कापवी शत्रूचे. टणत्कार करी गांडीवाचा, पूजन हेरण चंडीचे. अपमानाचे उसने फेडून, अश्रू पुसले कृष्णेचे. उठ अर्जुना, उठ अर्जुना, उठ अर्जुना, उठ अर्जुना, टाकून दे दुबळे पण हे हृदयाचे. वीर खरा तू, तुला शोभते रडगाणे का षंडाचे. उठ अर्जुना, उठ अर्जुना, उठ अर्जुना. जोरदार आवाहन श्रीकृष्णांचे केलं ते या शब्दातून आणि सुरांमधनं प्रगट झालं व्यवस्थित रीतीने. शब्द पण त्यांचे खूप कौतुकास्पद आहे. गायन तर कौतुकास्पद आहे, ज्याच्यात काही शंका नाही, परंतु शब्द पण कौतुकास्पद आहे. शेवटी असं वाटलं की अश्रू पुसले कृष्णेचे, म्हणजे द्रौपदीचे अश्रू पुस. इतका त्रास त्या द्रौपदीने सहन केलेला आहे. तिची विटंबना करण्याच्यासाठी, म्हणजे मूर्खपणाचा क्लायमॅक्स म्हणजे द्यूत आणि अनुद्यूत हा प्रकार. म्हणजे एकदा द्यूत खेळले, त्याच्या द्रौपदीला त्यांनी ह्याला लावलं, त्याच्यानंतर पुन्हा एवढे सगळे शोभा झाल्यानंतर ते परत चालले. आता त्यांना भीती वाटते धृतराष्ट्राला की ते वस्त्रहरण प्रसंगामध्ये ज्या वेळेला ते वस्त्रहरण होईना आणि त्यानंतर पितांबर आला शेवटी, त्यावेळेला भीष्म ओरडले की त्याला हात लावू नकोस, मरशील म्हणून. आणि त्यावेळेला त्याला भीती वाटली की आता आपला नाश होईल धृतराष्ट्र. म्हणून तो वर देतोय की तुमचं सगळं पुन्हा तुला पाहिजे ते वर म्हणणे. तर ते पतींना बंधमुक्त करणे हा पहिला वर तिने मागून घेतला द्रौपदीने. आणि त्याच्यानंतर दुसरा वर त्याने दिला की सगळं तुमचं केलेलं तुम्हाला पुन्हा परत, म्हणून ते सगळं घेऊन चाललेले होते. तेव्हा हे दुर्योधन, कर्ण आणि शकुनी तिथं जाऊन त्यांनी म्हटलं की
जर का ते गेले तर परत युद्धाला येतील आणि आपला पराभव करतील, नाश करतील, तर त्यांना परत बोलू. धृतराष्ट्र म्हणलं आता ते परत कसे येतील? तर त्यावेळेला तो शकुनी म्हणले येतील ते. म्हणजे ते काय चांगुलपणा काय कशाचा काय मूर्खपणाचा क्लायमॅक्स असं त्याला म्हणता येईल. ते परत आले आणि युद्ध खेळले. म्हणजे काय पूर्वीच्या काळामध्ये असलेल्या ज्या धर्मकल्पना होत्या किंवा ज्या ज्या काही कल्पना होत्या त्या किती भाकड होत्या हे भगवान श्रीकृष्णाने दाखवले. युद्धामध्ये शत्रूला पाठ दाखवायची नाही, तिथंच मरायचं. आता हे क्षत्रियांना आव्हान होतं. ही गोष्ट असली तरी कृष्णाने पाठ दाखवली म्हणून रणछोडदास हे नाव पडलं. आणि जर का तुम्हाला योग्य संधी गाठून त्यांना पुरा जर का खतमा करता येईल नंतर, तर तुम्ही आता पाठ दाखवा ना. कशाला एवढा तुमचा बडेजाव पाहिजे की आम्ही अजिबात पाठ दाखवणार नाही वगैरे. मग भगवान श्रीकृष्णाने प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट सांगतो. तसं या ठिकाणी या सगळे प्रकार करून ते अर्जुन आणि भीमाला भेटायला भगवान आले वनवासामध्ये. त्यावेळेला ते दुसरे युद्धात गुंतले होते, त्यामुळे तिथं नव्हते. तर अर्जुनाला म्हणलं की तुम्ही तिथं असताना हा प्रकार घडला कसा? तर ते म्हणलं काय करणार की धर्मराजाची आज्ञा नव्हती, म्हणजे युधिष्ठिराची आज्ञा नव्हती. तर म्हणजे युधिष्ठिराची आज्ञा बघण्याची ती वेळ नव्हती. तू तिथं असतं काय केलं असतं असं भीमाने विचारलं. तिथल्या इथं सगळ्यांचा घात केला असतं, तिथं सगळ्यांना मारलं असतं आणि त्या द्यूताला जे प्रोत्साहन देत होते त्यांचा सुद्धा मी वध केला असता असं कृष्ण म्हणतो. कारण काही सामान्य माणसा डोक्याचा विचार आहे तो सुद्धा तुम्ही करत नाही. तुमच्या कुठल्या तरी निष्ठा, वैचारिक गफलती या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि मोठे मोठे लोक कशा रीतीने एखाद्या क्षुल्लक गोष्ट कुणालाही समजण्यासारखी याला समजत नाही अशा ह्याच्यामध्ये तुम्ही असं वागलात कसं? भगवान श्रीकृष्णाने त्याला विलक्षण म्हणजे असं एक प्रकारे नामर्थपणा आहे. म्हणजे हे सगळं तेजच हारून बसल्यासारखं आहे. आणि हे तेज हारून बसण्याची एक पांडवांना सवय नेहमी. शेवटी सुद्धा की कृष्ण शिष्टायला गेल्यानंतर सुद्धा हे अर्जुन भीम असंच सांगतात की काही झालं तरी तो सामोपचार होईल असंच बघ, युद्ध होईल असं बघ. द्रौपदी म्हणली की हे लोक युद्ध करणार नाहीत तर माझी 5 मुलं आणि माझे वडील द्रुपद राजा एवढ्यांनाच घेऊन मी युद्ध करेन. तेजस्वी स्त्री महाभारतात. वैचारिक गफलती, सगळ्या क्षमता तुमच्याजवळ असताना वैचारिक गफलतीमधनं तुम्ही वाटेल त्या गोष्टी स्वीकारता आहात. आणि ह्या गोष्टी भगवान श्रीकृष्णाला अजिबात मान्य नाहीत. आणि असं करू नका, चांगुलपणाचा अतिरेक करू नका, हे सगळं भगवान श्रीकृष्णाने सांगितलं. आणि हिंदू लोकांनी भगवान श्रीकृष्णांना फॉलो न करता पांडवांना फॉलो केलं. पुढे नेहमी आम्हाला जो काही त्रास झालेला आहे होत आहे याचं कारण की त्या काळामधल्या लोकांनी अतिरेकी चांगुलपणा. म्हणून भगवान श्रीकृष्ण हा कायमचा आदर्श समोर ठेवणं आवश्यक. तो सांगतो की उठ अर्जुना. ते द्रौपदीने सोसावं किती त्या अज्ञातवासामध्ये त्या किचकाचा वध केला त्या भीमाने. आणि नंतर भीम त्याच्या याच्यामध्ये जर गेला. आता ते गुप्तपणाने राहत होते. त्या किचकाचा वध केल्यानंतर त्याचे जे अनुकिचक नावाचे भाऊ आले ते कळल्यानंतर ते पण बलिष्ठ होते खूप. आणि त्यांनी कुणाच्यामुळे हा वध झालाय तर त्या द्रौपदीच्यामुळे हा वध झालाय. मग काय करा, त्या द्रौपदीला जिवंत तिथं नेऊन जाळा. त्या किचकाला जसं आपण जाळू तिथे म्हणजे स्मशानामध्ये, तसंच त्याच्यावर या द्रौपदीला पण जाळून टाकू म्हणून जिवंत द्रौपदीची तिरडी बांधली त्यांनी. आणि द्रौपदीला घेऊन चालले होते. बरं, द्रौपदीला हाका मारता येत नव्हत्या भीमा धाव म्हणून. याचं कारण की मग अशा प्रकारे हाका मारलं तर ते सगळं उघडच पडेल. आणि अशा याच्यामध्ये कसं बस त्या भीमापर्यंत संदेश गेला आणि त्या भीमाने युद्धानं मारलं. असले सगळे त्रास या द्रौपदीने सहन केलेले. म्हणून त्या गाण्याचं जे वैशिष्ट्य आहे की उठ अर्जुन, याच्यामधला जो शेवटची ओळ आहे की अश्रू पुसरे कृष्णेचे, अरे किती अत्याचार तिच्यावर झाले आणि तुम्ही एवढे वीर असून इतका दळबद्रीपणा तुम्ही केलात. आणि सगळ्यांना हा संदेश आहे.
थोडक्यात म्हणजे तुमच्याजवळ खूप क्षमता आहेत, प्रत्येकाच्या जवळ आपल्याजवळ क्षमता आहेत आणि आपण त्या सगळ्या क्षमता विसरून आपण नर्वस होतो, आपण आपला मूड घालून बसतो, आपल्याला जमणारच नाही म्हणतो. त्या सगळ्यावरती भगवान श्रीकृष्ण सांगतात क्लैब्यम मास्मगम पार्थ, नामर्दपणा धरू नकोस, वीरासारखं जग. हा जो वीरासारखं जगण्याचा जो संदेश दिलेला आहे तो फक्त अर्जुनाला दिलेला नसून तो समस्त आपल्या मानवजातीला ज्या ज्या व्यक्तींना सत्प्रवृत्त आहेत आणि काही चांगलं घडवायचं आहे त्यांना संदेश दिलेला आहे की वाईट लोक त्रास देतात, मध्येच येतात, काहीतरी होतं, त्याच्यानंतर आपण काय करायचं, काही नाही, योग्य मार्गाने त्यांचं पारिपत्य करायचं, जायचं पुढे. विशेष संदेश. पण भगवान श्रीकृष्ण ही गोष्ट सांगतात की तुम्ही तुमचं जीवन तेजस्वी बनवा. काय वाटेल तुम्हाला अपयश येऊ दे, अपयश, पण तेजस्वीपणाने अपयश येऊ दे तुम्हाला, तुम्ही लढलाच नाही अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये राहून लढा. मग प्रयत्न करा. थोडक्यात म्हणजे लढा याचा अर्थ उच्च ध्येयासाठी म्हणून प्रयत्न करा. सामान्य कुठलं तरी ध्येय करणं त्याच गोष्टीमध्ये फिरत राहू नका असं भगवान श्रीकृष्णांना सांगायचं. प्रत्येकाच्या आयुष्यातलं ध्येय वेगळं वेगळं असू शकतं. त्याच्यानंतर मग पुढे हा अर्जुन जो आहे तो अतिशय हट्टी वीर आहे. त्याला आव्हान वगैरे करून त्याला काही परिणाम होत नाही. उठ काय नामर्दपणा वगैरे, त्याला माहितीये की आपल्यामध्ये विलक्षण क्षमता आहे. जेणे संग्रामी हारू चिंतेला, भगवान शंकराचा त्यांनी पराभव केला संग्रामामध्ये, वनवासामध्ये. सगळे तत्व पूर्ण पाळणारा हा अर्जुन, तत्व पाळण्याच्यासाठी. म्हणून ते धर्मराज युधिष्ठिर आणि द्रौपदी एखादा शस्त्रागारामध्ये बोलत बसले होते एकांतामध्ये, आणि त्यावेळेला एका ब्राह्मणाच्या गाई चोरांनी पळवल्या. आता तो नियम घालून दिलेला होता की जर का द्रौपदीशी बोलत जर का मोठा भाऊ बसलेला आहे तर त्या ठिकाणी जर गेलं तर 12 वर्ष वनवास. नारदांनी हे सगळे उद्योग करून ठेवलेले. 12 वर्ष वनवास. मग 12 वर्ष वनवास. आता शस्त्र तर आणली पाहिजे, चोरांना मारण्यासाठी शस्त्रागारात जायला पाहिजे. आणि त्याला असं सांगता आलं असतं अर्जुनाला की जाऊ दे ना तुझ्या गायी, मी तुला तेवढ्याच गायी आणून देतो नंतर, आत्ता मला नाही जमणार आहे. पण हा अर्जुन हा एक वेगळ्याच मुशीबंद घडलेला आहे. त्याला हे माहितीये की आतमध्ये गेलं की 12 वर्ष वनवास. आणि त्या ब्राह्मणाच्या गायी एवढं काय इम्पॉर्टन्स आहे, त्याला जर का सांगितलं की तू जा उद्या ये परत, मग ते मी तुला वेगळ्या गायी देईन, नाही. तो आपल्याला शरण आलेला आहे आणि क्षात्रधर्म हा आहे की शरण आल्यानंतर त्याला मदत करायलाच पाहिजे. 12 वर्ष वनवास अगोदरच मनामध्ये गृहीत धरून त्याने आतमध्ये प्रवेश केला आणि शस्त्र घेतले आणि त्या चोरांचं पारिपत्य केलं आणि आला. ते युधिष्ठिर आणि म्हणलं की आता चाललो मी वनवासामध्ये. युधिष्ठिर म्हणला अरे काय वनवासात चालला वगैरे, इतकं सगळं. मग कधी नव्हते पांडवांना काही काळ बरा होता तो, त्यावेळेला हा चालला वनवासामध्ये. असं कसं चालला असतो. तर मोठ्या भावाच्या एकांतामध्ये लहान भावाने येणं काही गुन्हा होत नाही. तो म्हणलं हे बघ, आपण नियम करायचे आणि आपण मोडायचे, मला पसंत नाही, मी चाललो. मग हे गृहीत आहे की एवढं सगळं एवढीशीच गोष्ट करायची, उगीच 12 वर्ष जायचं, 12 वर्ष जायचं, काय प्रॉब्लेम नाही. त्याचे स्ट्रक्चर ऑफ माइंड काय असलं पाहिजे याचं आपण इमॅजिनेशन करू. तत्वाच्या बाबतीमध्ये कुठंही त्या अर्जुनाने कधीही तडजोड केली नाही. म्हणून तो किती हट्टी असला पाहिजे याचं कल्पना करा. म्हणजे श्रीकृष्णाला त्याला समजून सांगताना इतकं समजून सांगायला लागलं त्याचं कारण की तो हट्टी वीर आहे आणि हट्टी पण आहे. मग तिथं युद्ध करण्याचं कारण असं होतं की तो तप करत होता आणि पाशुपतास्त्रासाठी म्हणून. आणि त्याच्यानंतर भगवान शंकर त्या ठिकाणी भिल्ल वेशामध्ये आले, एका डुकराचा पाठलाग करत आले. त्याच्यानंतर त्यांनी त्याला बाण मारला, ह्यानी पण त्याला बाण मारला. दोघांचा बाण एकाच वेळेला लागला आणि दोघं म्हणायला लागलं की माझा बाण पहिल्यांदा लागलेला आहे त्यामुळे हा माझा. मग त्यांच्या दोघात युद्ध झालं. आता काय की ते डुक्कर कुणाला पाहिजे, क्षात्रवृत्ती की मारामाऱ्या करणे.
शास्त्रवृत्ती. कारण डुक्कर काय करणार होता तो, पण तरी देखील नाही, हा माझा डुक्कर, मी मारलं त्याला. युद्ध सुरू झालं. त्या शंकराशी युद्ध करताना त्यांनी त्या शंकराने त्याचे बाण, त्याचा भाता सगळ्याची पूर्ण वासवत लावून टाकली. शेवटी हा मोडकं धनुष्य आणि डोक्यावरती काही नाही असा तो अनप्रोटेक्टेड होता. आणि ते मोडकं धनुष्य आता अगदी इतकं जखमा झालेल्या सगळं गेलेलं मोडकं धनुष्य आता घेतला, तसाच शंकरावरती चालू गेला. त्याच मोडक्या धनुष्याने त्याच्या डोक्यावरती आघात केला. भगवान प्रसन्न झाले. भगवान प्रसन्न झाले, उभे राहिले. अरे तू भगवान शंकर आहात तुम्ही? हो. मग इतका वेळ मी उगीच तुमच्याशी युद्ध केलं? उगीच नाही, युद्ध करायलाच पाहिजे होतं, पण मी तुम्हाला मारलं डोक्यावरती, मग तुम्ही प्रसन्न कसे काय झाले? त्याकडे अरे हातात काही नसताना कोणी पण लढू, काही असताना सगळी शस्त्र असताना कोणीही लढू शकतं, पण हातात काही नसताना तू लढलास म्हणून मी प्रसन्न. जे काय आहे ते घेऊन लढ, हा संदेश ही कथा देते. फार या सगळ्या कथा आम्हाला प्रेरणा देणाऱ्या, त्या प्रेरणा कुठल्या आहेत हेच कळत नाही, पण ही प्रेरणा आहे की तुमच्याजवळ स्टार्ट विथ व्हॉट यू हॅव, स्टार्ट फ्रॉम वेअर यू हॅव, स्टार्ट फ्रॉम वेअर यू आर, स्टार्ट विथ व्हॉट यू हॅव, मेक समथिंग आउट ऑफ इट, नेव्हर बी सॅटिस्फाईड. बुकर टी वॉशिंग्टन त्याचं हे वाक्य आहे. आणि ही गोष्ट खरोखरच आहे की चला करा काहीतरी, जीवन घडवा स्वतःचं, जगासाठी काहीतरी करा. हा सगळा संदेश म्हणतो भगवान शंकराला जेणे संग्रामे हारोजित दिला, निवात कवचांचा म्हणजे या राक्षसांचा ठाव फेडीला. तो अर्जुन कवळेला, तो अर्जुन मोहामध्ये कवळेला क्षण मात्र, एका क्षणात मोहात तो गेला. भ्रमर मेहती कोडे भरतैसे काष्ट कोरडे. भ्रमर म्हणजे भुंगा एखाद्या कठीण असं लाकडाला सुद्धा पोखरून जातो. परी कलिके माझी सापडे कोवळीया, परंतु त्या कोवळ्या कलिकेमध्ये सापडतो कोवळ्या. ते तो उत्तीर्ण व्हायचे प्राणी, मेला तरी चालेल, परी ते कमळदण चिरो नेणे तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. प्रेम जे असतं ते कठीण असतं तोडायला. कशाने कठीण असतं? कोवळेपणाने कठीण असतं. हा ज्ञानेश्वर महाराजांचं काव्य विग्रह. कठीण कोवळेपणे स्नेह देखा. तसं त्याचं झालं. मग त्याच्यानंतर त्याचं म्हणणं असं आहे की मला हे काही पटत नाहीये की यांना मारायचं, पाप लागेल असं मला वाटतं. त्याच्यानंतर अधर्माचरण होईल, त्याच्यानंतर कुळामध्ये अधर्म शिरेल, त्याच्यानंतर कुळ भ्रष्ट होईल, वर्णसंकर होईल. त्याच्यानंतर असं सगळं झाल्यानंतर त्या कुळातले सगळे लोक नरकात जातात असं आम्ही ऐकलेलं आहे. नाही तिथं सुद्धा शब्दांची रचना पण इतकी सुंदर आहे, असं आम्ही ऐकलेलं आहे. म्हणजे ही गोष्ट काय सत्य म्हणून काय नाही, पण असं आम्ही ऐकलेलं आहे. हा सर्वसामान्य माणसांचा धर्म असतो, तो असाच ऐकी काहीतरी असतो. आणि त्याच्यामध्ये काही सगळ्या संबंध पहिल्या अध्यायामध्ये हा अर्जुन कुठंही धर्माच्या बद्दल पाप लागेल अमुक करेल तमुक करेल, कुठंही त्या धर्माच्या बरोबर देवाचं नाव घेत. धर्माचा संबंध केवळ कर्माशी नसून तो देवाशी आहे हे भगवानांना सांगायचं आहे. आणि अर्जुन एक भूमिका मांडतोय की सर्वसामान्य माणसाची धर्माच्या बाबतीतली जी भूमिका असते ती आहे काहीतरी करायचं, नाही तो पाप लागतो वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी. आणि काय धर्म म्हणजे काय झालं नाही तर पाप लागेल? हो, पितरांना पाणी कोण देईल? अर्जुन म्हणतो. म्हणजे त्याच्या धर्मकल्पना इतक्याच की पितरांना पाणी देणे वगैरे असलेले जे काही कर्मकांड आहे ते म्हणजे धर्म. असं सामान्य माणसाची धर्मकल्पना असते. हे व्यासांनी सगळ्यांच्या नकळत पहिल्या अध्यायामध्ये प्रकट केलेलं आहे. आणि मग खरा धर्म सांगायचा आहे त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण त्याला सांगायला सुरुवात करतात. अशोच्यानान्म शोचस्तम प्रज्ञावादांश भासते गतासून गतासूच नानु शोचंती पंडितः. मग तत्वाच्या बद्दलचं ज्ञान त्याला द्यायला सुरुवात केली. त्याला तत्वाच्या बद्दलचं ज्ञान द्यायला पाहिजे, कारण की समजलं त्याला अडचण कुठे आहे. आणि त्याला हेही समजलं की त्याला कितीही ढोसलं तरी तो हलणार नाही जागेवर, कारण की तो अतिशय हट्टी वीर आहे. त्यामुळे त्याच्या भाषेत त्याला उत्तर द्यायला पाहिजे. तो ज्ञान दाखवतोय ना, त्यामुळे त्याला ज्ञानात खरं ज्ञान काय ते सांगितलं पाहिजे. म्हणून खरं ज्ञान भगवद्गीता इथून प्रकट करायला सुरुवात करते. त्याच्या अगोदर तो म्हणला शिष्यस्तेहम शादिमाम तम तप.
मी तुला शिष्य म्हणून मी तुला शरण आलेलो आहे, मला उपदेश कर. शादीमाम म्हणजे उपदेश कर. सरदार म्हणे त्राहीमाम पाहीमाम म्हणजे माझं रक्षण कर. अशा प्रकारचं प्रार्थना केली जाते. पण अर्जुन माझं रक्षण कर अशी प्रार्थना करत नाही, कारण की तो वीर आहे. तो म्हणतो माझं रक्षण मी करेन, काय प्रॉब्लेमच नाही, पण मला गोंधळलेलं आहे म्हणून मला उपदेश कर. शादीमाम मी तुला शरण आलेलं, मला उपदेश कर. पण हे कंडिशनल शरणागती अर्जुनाची. सर्वसाधारण माणसांची सुद्धा एकंदर गुरूंच्याकडे जाण्यानंतरची असणारी जी शरणागती असते ती कंडिशनल असते. हे व्हायला पाहिजे असं मला वाटतं. हे सगळं गीतेने इतकं सुंदर प्रकट केलं. कारण पुढच्या श्लोकात अर्जुन म्हणतो की काही झालं तरी हा सगळ्या इंद्रियांना सुकवणारा शोक कशाने नष्ट होईल मला सांगता येत नाही. म्हणतो मी तुला शरण आहे, मी तुला शरण आहे, शिष्य म्हणून शरण आहे, पण काही झालं तरी मी युद्ध नाही करणार. लगेच म्हणजे कंडिशनल शरणागती. मला युद्ध करायला सांगू नको, बाकी मी तुला शरण आहे टोटल. अशा प्रकारची शरणागती सुद्धा कशा पातळीवरची असते याचा एक दर्शन व्यासांनी घडवलेलं आहे. की माणूस येतो त्यावेळेला त्याचं काहीतरी मनात असतं आणि मग त्या मनाला त्याला धरून जर का गुरु बोलले बरोबर गुरु इज सर्टिफाईड, अशा प्रकारची एकंदर कंडिशन असते आणि ती कंडिशन इथं व्यक्त करते सुंदर रीती. मग त्याला भगवान श्रीकृष्णांना हे सगळं समजूनच येतं की असाध्य देखोनी व्याधी अमृतासम दिव्य औषधी. आता तरी ज्ञानेश्वर महाराजांचा काव्य विग्रह आहे की त्याला हा मोह नाही आहे, त्याला काळ सर्प जो आहे तो त्याच्या हृदयाला दंश केलेला आहे. मोहरूपी काळ सर्प हृदयाला दंश केला. सर्पाने जर का दंश केला तर त्याच्यावरती कुठेतरी त्याचा रक्तप्रवाह बंद करण्याच्यासाठी म्हणून चिंदी वगैरे बांधणं, पुरी वगैरे, आणि रक्तप्रवाह त्याचा उलटा येणार नाही करणार. पण हृदयाला जर का हे केलं तर चिंदी कुठं बांधणार, सगळीकडे पसरणारच आहे ते. म्हणून त्याच्या हृदयाला या मोह सर्पाने दंश केले. मग हे जाणार कसं, तर त्यावेळेला असाध्य देखोनी व्याधी अमृतासम दिव्य औषधी घेऊन श्रीकृष्ण गारोडी पातलाखा. आता जो दृष्टी सवेची विष फेडे, दृष्टीनेच तो विष फेडे अशा प्रकारचा. आणि म्हणून तो त्या ताबडतोब असाध्य देखोनी व्याधी अमृतासम दिव्य औषधी वैद्यसूची निरवधी निदानीची. लगेच की काय व्याधी आहे त्याला कळलं की आता ह्याची व्याधी ज्ञानाच्या गोष्टींच्या बाबतीतली अडचण ही त्याची व्याधी आहे आणि ती आपल्याला सोडवायला पाहिजे. आणि निरवधी हा शब्द म्हणजे अजिबात मध्ये वेळ जाऊन न देता, निरवधी अवधीमध्ये न जाऊन देता लगेचच उपाय सांगितला, लगेचच ज्ञान सांगायला सुरुवात केली. अमेरिकेमध्ये ज्या वेळेला मेडिकल एड मिळायचे असते त्यावेळेला निरवधी असं नाही होत. एक बाईने फोन केला की नवरा अतिशय त्याला हार्टचा खूप प्रॉब्लेम येतो आहे आणि का मला ताबडतोब अपॉइंटमेंट पाहिजे. तर ती बाई म्हणली की त्यांनी बघितलं, तिने सांगितलं की 2 आठवड्यानंतरची अपॉइंटमेंट आहे. अगं म्हणतं ती विचारते की जर का मध्ये जर का ती चिडलेली असते, मध्ये जर का हा मेला तर फोन करून अपॉइंटमेंट कॅन्सल. पण इथं तसं नाहीये. भगवान ताबडतोब अशोच्यान अन्वशोच असतो प्रज्ञावादांश वासच. इथपासून जे ज्ञान सांगायला सुरुवात केली त्याच्यानंतर कशा रीतीने तत्वाचा अनुभव येतो तिथपर्यंत सांगितलं. आश्चर्यवत पश्यती कश्य देवम, स्वतःच्या आतमध्येच तुम्हाला तत्वाचा अनुभव येईल. हे सगळं सांगून झालं एका बाजूला. त्याच्यानंतर ज्ञानीपुरुषांची लक्षणं सांगितलं, मध्ये कर्मयोग सांगितला की कर्मयोग हा ज्ञान आणि ज्ञानाची अवस्था या 2 गोष्टीमध्ये फरक आहे. नुसतं ज्ञान वैचारिक दृष्टीने होणं हे काही पुरेसं नसतं, म्हणजे त्यांनी काही होत नाही. त्यामुळे ती अवस्था प्राप्त व्हायला मध्ये कर्मयोगाची आवश्यकता आहे. आणि कर्मयोग म्हणजे काय करायचं त्याच्यामध्ये फार सुंदर सांगितलं की तुला प्राप्त असलेलं कर्तव्य कर्म हेच कर. तू ज्या स्थितीत आहेस, तुला ओघाने प्राप्त झालेलं आहे, देखे अनुकर्माधारे
स्वधर्म हा शब्द भगवान श्रीकृष्ण पहिल्यांदा बोलायला सुरुवात करतात कर्मयोगावर, त्यावेळेला पहिला शब्द वापरतात स्वधर्म, नुसता धर्म वापरत नाही. स्वधर्मम अपि चावेक्षम. स्वधर्माकडे लक्ष दिलं तरी देखील न विकंपतुम अर्हसे. अरे अंधकरण असं डोलायमान म्हणणं योग्य नाही. म्हणून हा जो धर्म आहे त्या धर्माचा जो व्यक्तिगत आस्पेक्ट आहे त्याला स्वधर्म असं म्हणतात, की प्रॅक्टिकल आस्पेक्ट ऑफ धर्म इज स्वधर्म. आणि तुमच्या समोर त्या वेळेला तो प्रत्येकाचा तो वेगळा वेगळा असू शकतो, त्या परिस्थितीने तो वेगळा असतो, त्याच्या मनोधर्मानुसार सुद्धा तो वेगळा असतो. एखाद्या व्यक्तीचा जो मनोधर्म आहे त्या मनोधर्माला धरूनच त्यांनी आपला विकास करून घ्यायला पाहिजे. विनोबाने फार सुंदर लिहिलेलं आहे की मासा पाण्यामध्ये आहे, तो कुणीतरी त्याला म्हटलं की अरे पाण्यापेक्षा दूध जास्त मौल्यवान असतं, तू दुधात राहा, तर मासा दुधामध्ये मरेल. परधर्म भयावह. म्हणजे त्याची जी एकंदर जीवन पद्धती आहे त्या जीवन पद्धतीमध्येच त्याचा विकास त्याला साधता येईल अशी भगवद्गीतेची भूमिका आहे. की तुम्ही स्वतःला सगळं सोडून दुसऱ्याच्या सारखं करायला जाऊ नका. म्हणून आदर्शवाद सांभाळून आदर्शवाद घ्या. त्याच्यासारखं तुम्ही करायला लागलात तर त्याची कॉपी मारायला जाल तुम्ही, आणि तुमचं ते स्ट्रक्चर नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ते तसं करायला लागलं, चांगल्याचं सुद्धा अनुकरण करताना सांभाळा की तुम्ही तिथपर्यंत ते तशा प्रकारे तुमची प्रवृत्ती आहे का. गोंदवलेकर महाराज काशी यात्रेला निघाले, त्यावेळेला त्यांची आई म्हणली की अरे घराची काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे. तू काय काळजी करू नको, मी व्यवस्था करतो, तू फक्त तयारी कर. मग तयारी करते, त्याच्यानंतर तयारी झाली. आता अरे घराची काय व्यवस्था केली. ते चिंतूबुवा म्हणून होते, त्यांना बोलवलं. त्यांना सांगितलं की सगळ्या गावाच्या नावाने घराचा उद्योग सोडा आणि सगळ्यांना म्हणा जे काय पाहिजे ते घेऊन जा. आणि ते खरंच त्यांनी सोडलं आणि गावकऱ्यांना सांगितलं की महाराज चालेच काशी यात्रेला, जे काय पाहिजे ते घेऊन जा. 10 मिनिटात घर धुतल्यासारखं स्वच्छ. कारण की प्रत्येक माणसाला असं वाटतं की संतांच्याकडचं आपल्याला काहीतरी हवं, आपल्या घरामध्ये संतांच्याकडचं काहीतरी हवं. त्यांचं ज्ञान भक्ती वगैरे नसलीच चालेल, पण त्यांचे जोडे त्यांच्या घरातल्या गोष्टी हव्या. पण महाराजांच्या शब्दावर विश्वास पण तेवढाच की हा म्हणला म्हणजे ते नक्की. आपण करून बघा बरं की डिक्लेअर करा की आमच्या घरातलं कोण गेलं, एकही माणूस येणार नाही. आणि समजा जर का लुटून गेलं, आम्ही आवश्यक गेलो महाराजांचं करायला, तर आमच्या मनात उगीच केलं हा विचार अनेक वेळा येत राहणार. कारण की त्या माझ्या मनाची ठेवण तशी नाहीये. ते जरी का किती वेगळ्या प्रकारचं फकीरी त्यांच्या अंतःकरणामध्ये होती तशी आमच्यात नाहीये. त्यामुळे आम्ही त्यांच्यासारखं वागायला जाणार, विलक्षण त्रास होईल. पण इथं जे सांगितलेलं आहे की तुला प्राप्त कर्तव्य कर्म जे आहे ते तू कर, तोच तुझा धर्म आहे, दुसरं काही धर्म नाही. धर्म नावाचे दुसरी कुठलीही गोष्ट नसून प्रत्येकाला प्राप्त झालेलं कर्तव्य कर्म हेच त्याचा धर्म आहे. ते नीट करणं हा त्याचा धर्म आहे, स्वधर्म. आणि तोच यज्ञ आहे. निज कर्माचरण हाचित धर्म यज्ञ पांडवा. म्हणजे तोच तुझा यज्ञ आहे. बाकी वेगळा कुठला यज्ञ बिज्ञ करायला जाऊ नको. तू स्वधर्म कर्म कर. देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्ष देणे व्यापारे निश्चित भावे. भगवद्गीताला जे सांगायचं त्याच्यापेक्षा ज्ञानेश्वर महाराज 4 पावलं पुढे जाऊन सांगितलं. तुम्ही व्रते नियमे न करा, शरीराचे न पिडावे, दुरीकेही न बचावे, तीर्थांचे का. दुसरीकडे कुठेही तीर्थ यात्रा करून वगैरे काही करायची गरज नाही. उपवास करू नका हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. मी सांगत नाहीये, परंतु उपवास मध्ये कितीतरी इंटरेस्टिंग गोष्टी असतात ते त्यांना माहित नाही. केवढी डेव्हलपमेंट आम्ही लोकांनी केली काहीच माहित नाही. पण असं सांगितलं की हे सगळ्या भांगडी करू नका. तुम्हाला प्राप्त कर्तव्य कर्म आहे तेच तुम्ही करा, तोच यज्ञ आहे, बाकी काय करू नका. निज धर्माचरण हाची यज्ञ पांडवा. ऐकूया.